राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार. उद्धव ठाकरेंसोबत शिवतीर्थावर चर्चा. निवडणुकीनंतरच्या पहिल्याच भेटीत आघाडीवर चर्चा. आमदार खासदार नगरसेवक जरी नसले तरी राजकारणात दबदबा कायम ठेवणारे राज ठाकरे आता इंडिया आघाडीत जाणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण ठरलंय इंडिया आघाडीची दिल्लीतली बैठक. इंडिया आघाडीच्या बैठकीत 25 पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. पण या बैठकीच्या निमित्तानं राज ठाकरे इंडिया आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. आणि या चर्चेला हवा दिली ती ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलेल्या एका विधानानं. स्वतः तर तशी त्यांची इच्छा असेल राज ठाकरे यांची, तर मला असं वाटतं की ते उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा करून त्याबाबत दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवला जाईल. शेवटी बघा, हे आघाडीचे आम्ही मालक नाही आहोत, कोणी मालक नाही. अनेक जेव्हा नवीन पक्ष येतात आघाडीत तेव्हा तसे प्रस्ताव त्या बैठकीत ठेवले जातात आणि त्या बैठकीत चर्चा. राजकारणात टायमिंगला महत्व असतं हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मुंबईत ज्या पॉवरफुल घडामोडी घडल्या त्यामागची ही क्रोनॉलॉजी समजून घेणं गरजेचं आहे. सकाळी 10 वाजता संजय राऊतांचं पत्रकार परिषदेत राज ठाकरेंबाबत मोठं विधान. दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंचा इंडिया आघाडीच्या बैठकीत ऑनलाईन सहभाग. दुपारी 12:50 रश्मी ठाकरे थेट राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल. दुपारी 1 वाजता इंडिया आघाडीची बैठक सुरू असताना भाजप आमदार प्रसाद लाड शिवतीर्थावर दाखल. दुपारी 1:20 इंडिया आघाडीची बैठक संपवून उद्धव ठाकरेही राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर. सध्या सेना मनसेची युती असून महापालिका निवडणुकीपासून ठाकरे गट राज ठाकरे यांच्या इंडिया आघाडीतील प्रवेशासाठी सकारात्मक होता. पण राज ठाकरेंचा इंडिया आघाडीतला प्रवेश हा म्हणावा तितका सोपा नक्कीच नाही. कारण काँग्रेसचा राज ठाकरेंना टोकाचा विरोध आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंसोबत ठाकरेंनी युती केल्यानंतर काँग्रेसनं ठाकरेंसोबतची आघाडी तोडली होती. त्यामुळे राज ठाकरेंसाठी इंडिया आघाडीची वाट ही नक्कीच रेड कार्पेटची नाही. इंडिया आघाडीतील राज यांचा सहभाग जितका लांबेल तितकंच ते